हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर हा व्हिडिओ बराच लेट येतोय तुम्हाला। तर हळदीचा पार्ट 1 तुमच्यासोबत शेअर केला होता। सौरभ भाऊला लागले हळद, तर तो शेअर केलेला आहे। ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा, आपले जुने व्हिडिओमध्ये आहे। तर आत्ताच सौरभ भाऊचं लग्न झालं 22 जानेवारीला। तर त्यानंतर मी हळदीचा पार्ट 1 टाकलेला होता, पण पार्ट 2 तर आता शेअर करते। कारण फोनची मेमरी म्हणजे फोनमध्ये जागा नसायची, तर लॅपटॉप वगैरे मध्ये ॲड करायचे, तर व्हिडिओ घ्यायलाही लागायचे ना, त्यानंतर फिरणं वगैरे, त्यामुळे मला व्हिडिओ शूट शेअर करणं लवकर म्हणजे तुमच्यासोबत शेअर करता नाही आले। तर चला, आज तुमच्यासोबत मी वहिनींना लागले हळद, तर पार्ट 2 हळदीचा पार्ट 2 तुमच्यासोबत शेअर करते। तर ज्याप्रमाणे सौरभ भाऊला मी म्हणजे आंघोळ घालण्यापूर्वी बहिणींनी असे हात धरून फेरे घालतात ना, तसंच नवरीकडचंही असतं। तर वहिनींच्या छोटी बहीण, तर सगळ्या बहिणींनी असे ना गोल चक्कर मारले। आणि तिकडे नवरीचं सगळं आता हळदीच्या विधी चालू होत्या, तोपर्यंत आमच्या इकडे फोटोशूट गप्पा वगैरे चालू होत्या। आम्ही सगळे एकत्र आलो का खूप धमाल, खूप मस्ती करतो, खूप गप्पा गोष्टी होतात, हसी मजाक सगळं काही चालतं, कोणाला राग वगैरे काहीच येत नाही। आणि छान मस्त असे सगळे रेडी होऊन आलेले होते ना, सगळेजण छान दिसत आहे। आणि इकडे सगळ्यांचा आता फोटोशूट होते, सगळ्यांसोबत मी फोटोशूट करतोय। तर मिस्टर पण होते। आणि हे बघा, आता रोशनी, ऋतू, आम्ही सगळ्यांनी खूप फोटोशूट केले। फोटोही तुम्हाला जेव्हा फोटो भेटेल ना, तेव्हा तुमच्यासोबत शेअरच करेल मी। तर खरंच सौरभ भाऊचं लग्न खूप छान आणि मस्त झालं ना। इकडे प्रत्येकजण कपल शूट करत होतं, तर कॅमेरेमध्ये पण फोटोशूट होत होतं प्रत्येकाचं। तर सगळ्यांचे फोटो आता येतीलच लवकरच, तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल। हे बघा, मामाचे 2 जावई, तर पूजाचे मिस्टर आणि माझे मिस्टर, तर आम्ही असे मस्त मामांसोबतही फोटो काढले। आणि इकडे आपल्या नवरीबाईचं आंघोळ घालण्याचं चालू होतं। म्हणजे याला पण भरपूर वेळ लागतो, कारण प्रत्येकाचे फोटोशूट प्रत्येक जोडीने येणार। आणि बहिणींकडची तिकडची फॅमिली खूप मोठी आहे आणि खूप छान आहे। आणि इकडची ही तुम्हाला माहितीच आहे। तर हे बहिणींचे मम्मी पप्पा, तर बहिणी हळदीच्या दिवशीही खूप जास्त रडल्या। तर बहिणींचा हळदीचा लुक कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हळदीचाही फंक्शन खूप छान मस्त झाला।
तर आता म्हणजे असं नावाच्या म्हणजे 5 नावं काढतात गुरुजी देतात ते ना पहिल्या 5 बायका आहे ना ऑप्शन करून नवरीला नवरदेवाला हळद लावतात. तर सौरभ भाऊला हळद लागलेली होती. तर आता फोटोशूट रीलशूटसाठी पुन्हा आता हे दोघं एकमेकांना हळद लावतील आणि असं फोटोशूट रीलशूट खूप छान मस्त झाले. रीली तुमच्याला मी तुमच्यासोबत शेअर केले तर जास्तीत जास्त तुम्हीही शेअर करा. तर आमच्या सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि आम्ही नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर घरामध्ये भरपूर काही कामं असतात ते झाले आणि प्रत्येक जण त्याला प्रत्येकाची तयारी करायला घरी गेलो होतं कारण मेकअप उतरवणे वगैरे भरपूर काही असतं. आणि आता इकडे आज जेवढे होतो तेवढ्यांनी आम्ही अक्षदा तयार केल्या. तर हळद लागल्यानंतरच अक्षदा तयार करतात. जर आता आम्ही सगळेजण तर इथे मी छान मस्त असं थोडंसं डेकोरेशन केलेले याची रील तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर केलेली माझ्या इन्स्टा आय डीवरती नक्की जाऊन बघा. तर हे बघा तर मस्त असे फ्लॉवरने ना तर आर्टिफिशियल फुलांच्या माळा अशा ताटाभोवती लावलेल्या आहे आणि याचा आपले कलर आणलेले होते. तांदूळ घेतले आणि ज्याप्रमाणे मी त्यांना सांगितलं त्याप्रमाणे सगळेजण असे करताय. खूप छान मस्त रील शूट झाली आणि आपल्या अक्षदाही मस्त कलर आला अक्षदांना. तर हे बघा छान वाटतंय ना. खूप छान अक्षदा तयार झाल्या आणि असं करायला पण म्हणजे असं काही केलं की छान वाटतं ना. तर लग्न कार्याच्या ह्याच आठवणी आपण अशा जपून ठेवतो आणि आता हे सगळेजण करतात आणि असं छान वाटतं केल्यानंतरही. हे बघा आत्याबाई नानी तर माझ्या काकीन त्या होत्या. सगळ्यांनी मिळून आम्ही अक्षदा तयार केल्या. हे बघा किती मस्त कलर आला आहे ना अक्षदांना. त्यानंतर थोड्याफार त्या सुकवल्या आणि त्यानंतर रात्री DJ होता घरी. सगळेजण खूप जास्त नाचले. सौरभ भाऊसाठी मस्त शेवई करते कारण हळद लागल्यानंतर शेवई खातात ना का ग मम्मी? हो मम्मी थकली आहे खूप. मग चालू लग्न म्हटल्यावर सौरभला घरगुती शेवाय नाही आवडत आहे त्याच्यामुळं पॅकिंगची शेवाय करते. शेवई खीर करते शेवयाची. तर चला सौरभ भाऊच्या हळदीचं फंक्शन खूप छान मस्त झालं. घरी आला थोडासा आराम केला. घरामध्ये भरपूर सारा पसर होऊन जातो लग्न घर म्हटले की थोडंफार आवरलं. तर सगळ्यांनी चेंज वगैरे केलं आणि आता चहा वगैरे झालाय. मम्मी सौरभ भाऊसाठी शेवई करते. हळद लागल्यानंतर नवरदेवाला नवरीला शेवई खाऊ घालतात ना तर शेवईची खीर करते आणि DJ सांगितलेला आणि बाहेरून आहे ना आज मस्त बिर्याणी मागितलेली व्हेज बिर्याणी. तर कोणता म्हणजे कोणती आहे काय मला जास्त माहीत नाही. तर बाहेरूनच मागितलाय भात. तर मस्त छान. तर आता मामा ते गेले घेण्यासाठी. तर आता सगळ्यांचे जेवण होईल आणि त्यानंतर मस्त DJ वरती सगळे नाचणार आहे. आज पण खूप धमाल खूप मजा येणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. लग्न घर म्हटलं की भरपूर काही कामं असतात. सगळेजण थकतात. सगळे मिळून आम्ही कामं करतो तरी सगळेजण थकतात आणि प्रत्येकाला ना लग्न म्हटलं की काही ना काही खरेदी. तर लग्नाच्या दिवशीपर्यंत खरेदी चालूच असते. त्या प्रत्येक जणांना मेहंदी वगैरे काढायची होती. तर आज घरी काही स्वयंपाक केला नाही. बाहेरूनच मस्त मसाले भात मागवला. तर आता मसाले भात पण आलेलं होतं आणि पाहुणे यायला पण सुरुवात झाली होती आता. तर सगळ्यांना पुन्हा जेवायला सांगितलेलं होतं ना घरी कारण आता रात्री DJ होता. सगळ्यांना मस्त नाचायचं होतं. नाचायला तर सगळ्यांना जास्त आवडतं. तर तुम्ही संगीताचा व्हिडिओ बघितला ना किती सगळ्यांनी मस्त डान्स केले ना. ज्या ताईंनी बघितला नसेल ना त्यांनी नक्की बघा. कपल डान्स सोलो डान्स खूप मस्त मस्त डान्स सगळ्यांनी केलेले आहे. तर हे बघा आता DJ पण आलेलं होतं.
तर आता DJ वगैरे लावत होते, तोपर्यंत इकडे सगळ्यांना जेवायला बसून दिलं आणि आता जेवणाची पण आता पंक्ती सुरू होतील. तर हे बघा सगळे आता इकडे माझे काकां ते माझे लहाने दादन ते बसलेले आहे आणि आम्हीही जेवण करून घेतलं, कारण मलाही मेहंदी काढायची होती. तर मलाही मेहंदी काढायला जमत नव्हतं, एका हातावर काढलेली होती पर एका हातावर राहिली होती. तर ऋतू आली आणि ऋतूने मला सगळ्या म्हणजे दोन्ही हातांवर मेहंदी काढून दिली. तर एक हातही तिनेच काढला होता त्या दिवशी पुऱ्यांच्या वेळेस आणि आता मग हळदीच्या दिवशी मी मेहंदी काढली, कारण घरामध्ये काम असायचे, भरपूर काही करायला लागायचं ना त्यामुळे. तर आता मस्त मेहंदी काढली आहे, तर मागेच राहिली आहे ती काढून देणार होती आणि पूजाही इकडं पप्पन त्यांच्या हातावर मेहंदी काढत होती. तर मम्मीच्या पण हातावर मी त्या दिवशीच रात्री एका हातावर काढली होती, एका हातावर नंतर काढून घेतली ऋतूकडून. तर अशा पद्धतीने आम्ही हळदीच्या दिवशीपर्यंत सगळेजण मेहंदी काढत होते. तर मस्त अशी पूजाने पप्पांच्या हातावर मेहंदी काढली आणि इकडे आता सगळेजण DJ लावण्याची वाट बघत होते. इकडे सगळेजण बसले आणि DJ सुरू झाल्यावर आपले शिव अंशू सईपासून नाचायला सुरुवात झाली. आपली सई बघा, अंशू बघा किती मस्त दोघी नाचताय. दोघींनी पण मामाच्या दादाच्या लग्नात खूप एन्जॉय केला आणि दोघींचेही लुक मस्त होते ना. तर ही बघा लहानी मावशी पण आहे आणि ह्या ताई पण आहे, ह्या माझ्या ननंदबाई आहे. तर ताई त्या पण मस्त नाचताय, मामी व त्या पण. आणि सगळेजण आता येतील, ज्याचं जसं जेवण होईल ना तसेच प्रत्येकजण नाचण्यासाठी ॲड होतील. तर खूप आम्ही मज्जा केली सौरभ भाऊच्या लग्नामध्ये. हळदीच्या दिवशी पण खूप जास्त नाचलो. तर थोडंसं फास्ट घ्यावं लागलं, कारण कॉपीराईट येऊ शकतं ना त्यामुळे. आत्याबाई बघा, आत्याबाई पण खूप मस्त नाचत आहे. तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये ना प्रत्येक म्हणजे काही असो ते आनंद घेतात, नाचतात, सगळं काही त्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात.
तर बघितला ना व्हिडिओ हळदीच्या डीजेच्या दिवशीचा, पण सगळेजण किती मजा घेत आहे ना. खूप म्हणजे सगळ्यांना नाचायला खूप आवडतं. तर बाबा, आजी, माझी आजी, तर सगळ्या आजी वगैरे सगळ्या मावशां त्या सगळ्या काही नाचल्या. तर हा माझ्या मावशीचा मुलगा आहे, तर त्याचाही बड्डे होता. तर त्याचं पण बड्डे आम्ही ते सेलिब्रेशन केलं. आणि बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर पुन्हा आमचं नाचणं सुरू झालं. तर डीजेवाले गाणे थांबवायचे, तरीही प्रत्येकजण म्हणायचं ना एकच गाणं लावा, आम्ही नाचणार एकाच गाण्यावर, असं म्हणून 12 वाजेपर्यंत डीजे चालवून ठेवला आणि 12पर्यंत सगळेजण मस्त नाचले. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अजून आता तुम्हाला आता आम्ही जे फिरायला गेलेलो होतो, तर खूप ठिकाणी फिरून आलो आहे, देवदर्शन वगैरे करून आलो आहे. आत्ताही आमची मस्त अशी ट्रिप आहे, तो व्हिडिओही तुम्हाला लवकर येईल, कारण आता बॅग पॅकिंग करायची आम्हाला. आणि आमची खरेदी आता झालेली आहे. तर काय काय खरेदी केली तोही पार्ट तुम्हाला लवकरच येईल. तर ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब नसेल ना करेल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला तर खूप छान मस्त व्हिडिओ येणार आहे. आणि तुमच्यासाठी पण खूप म्हणजे आम्ही कुठे फिरायला चाललो आहे तेही तुम्हाला सांगायचं आहे ना. तर नक्की बघा. हे बघा छान मस्त असं दादाचा बड्डे सेलिब्रेशन झालं. तर चला, तर यानंतर ही सगळेजण नाचत होते. तर मी तर खूप जास्त थकली होती, मी तर झोपायला गेलेली होती. तर चला, इथंच आजची व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. बर्थडे सेलिब्रेशन झालंय मम्मीने. हॅपी बर्थडे टू यू मम्मी, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. लाव लावा लावा लावा. मेकअप करू नका, मेकअप केलाय. व्हिडिओ झालं मामी तुमचं. भूत झालं भूत. ओ बापरे, खूप मस्त मामी. आजच झाला. ओ सासूबाई कोण आहे? सासूबाईंनी ओळखलं नाही का?